आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आनंदी फार आनंदात असते, कारण युगंधरने तिला वटसावित्री पौर्णिमेची पूजा करायला सांगितलेलं असतं, परवानगी दिलेली असते. त्यामुळे आनंदीचा आनंद गगनात मावत नसतो. धावतच किचनमध्ये येते आणि म्हणत असते, आज मालक साहेबांनी इथे मला वडाची पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे आणि उपवाससुद्धा मी करणार आहे, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे मात्र शिल्पाचा आवाज चढलेला असतो. ती घरातल्या नौकरांना आवाज देत असते आणि तेवढ्यातच एक जेंट्स नौकर तिच्यासमोर जातो आणि ती म्हणत असते, मी तुला बोलवलं नाही, तू इथे का आला आहेस आणि मी जिला बोलवलंय ती कुठे आहे? तेव्हा तो म्हणत असतो, माफ करा ताई साहेब, कारण आनंदी ताईला ती तयार करण्यासाठी घेऊन गेली आहे. आनंदी ताईला तयार व्हायचं आहे. शिल्पा म्हणत असते, आनंदीला तयार व्हायचं आहे का आणि कशासाठी? मग आता तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, आज आनंदी ताईला ना मालक साहेबांनी वडाची पूजा करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी परवानगी दिली आहे, म्हणून इकडे त्या तिकडे गेल्या आहेत. मग आता शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणत असते, युगंधरचं नेमकं काय चाललं आहे? तेव्हा आनंदीच्या नावाने पुन्हा बोंब ठोकायला सुरुवात करत असते. आनंदी आनंदी म्हणून जोराजोरात आवाज देते. तेव्हा आनंदी बाहेर आलेली असते. युगंधरने दिलेली सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी आनंदीने नेसलेली असते. त्या साडीमध्ये आनंदी फार कमाल दिसत असते. शिल्पा जेव्हा तिला पाहते तेव्हा ती म्हणत असते, काय मग एवढी नटून थटून काय काय विचार काय आहे? तुला सांगितलं होतं ना, आज वडाची पूजा करायची नाहीये म्हणून, आणि तू का आणि कशासाठी पूजा करायला तयार झाली आहेस? तेव्हा आनंदी म्हणत असते, ताई साहेब, मालक साहेबांनी मला इथे वडाची पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे आणि मी वडाची पूजा करणार आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, वडाची पूजा करणार आहेस, मग घरातली कामं कोण करणार आहे? आज वटपौर्णिमा आहे, घरामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याचबरोबर इथे सगळं काम करायचं आहे. त्यानंतर स्वयंपाकाची भांडी पडतील, ती सुद्धा घासायची आहेत, ते सगळं कोण करणार आहे? आनंदी म्हणत असते, ताईसाहेब, मी ते नंतर करते ना, कारण मुहूर्तावर मला पूजा करायची आहे. तेव्हा शिल्पा म्हणत असते, मुहूर्तावर पूजा करायची आहे तर मग घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचे का? तुला तुझं काम कळत नाही का? आत्ताच्या आत्ताचा आणि सगळा स्वयंपाक कर. मग आता आनंदीचा इथे शिल्पापुढे नाईलाज होतो. शिल्पा म्हणत असते, आता माझ्या शब्दाला ह्या घरामध्ये काहीच किंमत नाही का? तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही ताईसाहेब, तसं काही नाही आहे, मी जाते आणि त्याचबरोबर इथे मी स्वयंपाकसुद्धा करते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आनंदी स्वयंपाकघरामध्ये निघून जाते. शिल्पा म्हणत असते, आता मला सुद्धा पाहायचंच आहे की तू काय करतेस आणि काय नाही, त्याचबरोबर कशी पूजा करणार आहेस तेच मला पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता इथे दुसऱ्या बाजूला विद्याधर हा आलेला असतो आणि धनश्री झोपलेली असते. आणि जेव्हा धनश्री झोपलेली असते तेव्हा तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, अगं धने, का झोपलेली आहेस? आज वडाची पूजा आहे, आज वटपौर्णिमा आहे आणि तू माझ्याकरिता इथे वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा करणार नाही का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे सविता नारळ पाणी घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते, धनश्री ताई, आणि लगेच सविता स्वतःच्या खांद्यावरून पदर नीट करून घेते, कारण ह्या विद्याधरची नजर मात्र अजिबात चांगली नसते. त्यामुळे आता इथे ती म्हणत असते, धनश्री ताई, मी तुमच्यासाठी नारळ पाणी आणलेलं आहे. मग आता धावतच विद्याधर धनीच्या बाजूला जातो आणि तिला इथे म्हणत असतो, काय काय चाललेला काय आहे धने? तुला इकडे मी इथे बाप होऊ शकणार नाही, मी इथे नामर्द आहे म्हटल्यावर तू आता इकडे माझ्यासाठी आज इथे वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा करणार नाही आहेस का? बोल ना, करणार नाही आहेस का वटपौर्णिमेचा उपवास? असं तो बोलत असतो. तेव्हा धनश्री म्हणत असते, नाही हो, तसं काही बी नाही आहे. अहो, मला ताप आलाय, मला बरं वाटत नाही. तेव्हा डॉक्टरांनी मला गोळ्या औषधं दिल्यामुळे सांगितलंय की तुम्ही उपवास वगैरे करू नका म्हणून, आणि त्यामुळे मी इथे हे सगळं काही करत आहे आणि त्यामुळे मी इथे थोडंसं खाल्लं तर चालेल असं करणार आहे. पण तेवढ्यातच आता सविता म्हणत असते, अहो, इथे नारळ पाणी उपवासासाठी प्यायलं तर चालतं, असं म्हटल्याबरोबर विद्याधर आता धनश्रीला म्हणत असतो, म्हणजे तुझा नवरा नामर्द आहे, तो इथे कधीच बाबा होऊ शकणार नाही म्हटल्यावर तुला आता इथे हे सगळं करावं लागतंय का? म्हणजे तुझं माझ्यावर असलेलं प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात बहुतेक, बरोबर ना? असंच तुला म्हणायचं आहे का? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही, अहो, असं काही बी नाही,
मी तुम्हाला ह्याच जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मात मला तुम्हीच माझे पती हवे आहात, म्हणून मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत आलेले आहे. तुम्हाला नाही कळणार. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, हो का, मला कळणार नाही असं तू म्हणतेस का? असं कसं होऊ शकतं? कारण मला सगळं काही समजतं. तू हे सगळं का आणि कशासाठी करतेस? मग आता लगेचच इथे सविता म्हणत असते, हे नारळ पाणी उपवासासाठी पेलं तरी चालतं ना? मग आता लगेचच हा तिच्याकडे जातो आणि सविताच्या हाताला धरत असतो आणि म्हणत असतो, हो का, नारळ पाणी इथे उपवासासाठी पेलं तरी सुद्धा चालतं का? मग आता ती म्हणत असते, काय करताय धाकले मालक साहेब, हे बघा सोडा ना. असं म्हणून ती पटकन त्याच्या हातातून हात सोडून घेण्याचं काम करत असते आणि त्याच्या हातातून हात सोडून घेत असताना विद्याधर आता म्हणत असतो, हे नारळ पाणी इथे तुझ्यासाठी आहे का? मग आता लगेचच इकडे तो ते नारळ पाणी स्वतःच पित असतो आणि स्वतःच नारळ पाणी प्यायल्यानंतर आता मात्र इकडे ती म्हणत असते, अहो तुम्हाला सांगू का, जरी मला बरं नसलं तरीसुद्धा इथे मी आज इथे तुमच्याकरिता उपवास करणारच होते. तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, तसं काहीही नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे तो म्हणत असतो, त्या आंधळ्या आनंदीने मला इथे मी नामर्द आहे हे सांगितलं काय, आणि तेव्हा तू ते ऐकलंयस काय? आणि तेव्हा ऐकल्याबरोबर लगेचच आता तुला असं वाटायला लागलेलं आहे का की इकडे मी लगेचच नामर्द आहे म्हणून? ती म्हणत असते, नाही हो, असं काहीही नाही. तुम्ही जरी इथे बाबा होऊ शकला नाहीत तरीसुद्धा तुमच्यावर असलेलं माझं प्रेम हे कधीच कमी होणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आनंदी किचनमध्ये आलेली असते. तेव्हा सगळेजण तिला म्हणत असतात, मला एक गोष्ट समजत नाही की आता तुम्ही इथे पूजा करणार की स्वयंपाक करणार? तेव्हा आनंदी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आज मात्र मी तुम्हा सर्वांसाठी माझ्या आवडीचं गोडाधोडाचं चांगलंच बनवून मी खाऊ घालणार आहे असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र आनंदी म्हणत असते, मला डाळ तांदूळ काढून देता का प्लीज? मी कुकर लावून घेते आणि त्यानंतर आज मी माझ्या आवडीचं गोडाधोडाचं तुम्हा सर्वांसाठी बनवून खाऊ घालते असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे मात्र आनंदीने कुकर घेतलेला असतो, पाणी घातलेलं असतं, त्यामध्ये थोडीशी रंगासाठी हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं असतं, त्यामध्ये डाळ घातलेली असते आणि कुकर आता गॅसवर चढवलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता तिने तांदूळ सुद्धा ठेवलेले असतात आणि त्यानंतर ती आता छान स्वयंपाकाला लागलेली असते. जेव्हा हे सगळं काही बनवत असते त्यावेळेला मनामध्ये विचार येतो, अरे बापरे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या वटपौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो तर इथे चुकून जायला नको, कारण वटपौर्णिमेची पूजा ही वेळेवर झाली पाहिजे आणि तेव्हा मला थाळीसुद्धा भरायची बाकी आहे आणखी असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि त्यानंतर मग लगेच आता इथे ती पुन्हा थाळी भरायला म्हणत असते, ताई मला तुम्ही इथे जी थाळी भरायची आहे त्यासाठी मदत कराल का? तेव्हा ती म्हणत असते, हो मी नक्कीच तुला मदत करेल ना, चला माझ्याबरोबर चला, तोपर्यंत गॅस आपला होतोय असं म्हणून इथे ते दोघीजणी तिथून निघून जातात. आणि त्या दोघीजणी तिथून निघून गेल्यानंतर इथे मात्र विद्याधर आलेला असतो. जेव्हा विद्याधर इथे येतो तेव्हा मात्र इथे आता तो म्हणत असतो, आनंदी आज मात्र तू खूप जास्त खुश असशील ना? तुझ्या आनंदाचा इथे आता पारा खूप जास्त वाढला असेल ना? तुला इथे फक्त आणि फक्त युगंधरसाठी तुला वडाची पूजा करायची आहे ना? पण मी असलं काय बी होऊ देणार नाही. आज तू स्वयंपाक काय बनवतीस, आज तू खुश काय आहेस, ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात तुझ्या यशस्वी होऊ देणार नाही. आजचा मात्र तुझा दिवस हा शेवटचा दिवस ठरणार आहे. तुला सगळ्यांसाठी सगळं करायचं असतं ना, पण मी मात्र अजिबात तसं काहीही होऊ देणार नाही असं हा विद्याधर बोलत असतो. आणि त्यानंतर तू आंधळी असून आज मला इथे नामर्द म्हणालीस आणि नामर्द म्हटल्यानंतर आता मात्र मी काहीही करायला तयार आहे असं सुद्धा इथे बोलत असतो. आणि त्यानंतर हे किचन तुझ्यासाठी खूप प्रिय आहे ना असं म्हणून गॅस बंद करतो. गॅसवरचा जो काही कुकर आहे तो कुकर मात्र तो ताबडतोब खाली उतरवतो आणि खाली उतरवून लगेचच आता त्याचं झाकण वगैरे तो काढत असतो. झाकण काढल्यानंतर थोडासा कुकरचा आवाज येतो, पण कुकरचा आवाज आल्यानंतर
आता आपण पाहतो की इथे मात्र तो कुकरचं झाकण काढतो आणि त्यानंतर त्या झाकणाला तिथे कणकीने पूर्ण सील करत असतो, कारण इथे त्याला हा स्फोट घडून आणायचा असतो आणि त्यानंतर आनंदीचा जीव घ्यायचा असतो. हे सगळं त्याला फक्त इथे करायचं असतं. त्यामुळे आता विद्याधर एवढं हे विचित्र कृत्य तो करत असतो. खरं पाहायला गेलं तर प्रत्येक मालिकेमध्ये असंच काही ना काही दाखवतच आहेत, पण आता मात्र इथे ह्या विद्याधरचं हे खूपच विचित्रपणा आणि हे सगळं खूप जास्त दाखवलेलं आहे. आता विद्याधरने तो कुकर पूर्ण सील केलेला असतो आणि तो कुकर पूर्ण सील केल्यानंतर आता इथे त्याने झाकणाला त्याचबरोबर सिट्टीला सुद्धा पूर्ण कणिक लावलेली असते, जेणेकरून त्याच्या सिट्ट्या होऊ नयेत, कुकरनी एअर पकडावा आणि कुकरनी एअर पकडल्यानंतर आता आनंदीच्या अंगावर ते कुकर इकडे पडावं हाच इकडे त्याचा प्रयत्न असतो. आता इकडे तो म्हणत असतो, आनंदी काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट लक्षात ठेव, इथे मात्र तुझा जीव घेतल्याशिवाय आज मी राहणार नाही. इथे तू किचनमध्ये येशील आणि किचनमध्ये आल्यानंतर निंबाळकरांच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये इथे फक्त आनंद नाही तर इथे मात्र फक्त आणि फक्त इथे आवाज आणि इथे ओरडण्याचे आवाज ह्या घरामध्ये येतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि आनंदी आज मात्र हा तुझा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट आज इथे होणार आहे, असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता पोरं म्हणजेच पृथ्वी, मिताली हे दोघेही जण मंदिरातून आलेले असतात आणि जेव्हा ते मंदिरामधून घरी येतात त्यावेळेला मात्र आपण पाहतो की इथे आता सविता ही वेण्या बनवत असते. सविताला वेण्या बनवताना पाहता क्षणी मिताली आणि पृथ्वीला प्रचंड राग येत असतो. ते दोघेही जण म्हणत असतात, हे सगळं काही काय आहे? हे काम तर इथे आनंदीला दिलं होतं ना, मग सविताताई आनंदी कुठे आहे आणि हे काम तुम्ही का बरं करत आहात, असं मिताली विचारत असते. आणि आनंदीने हा सगळा वेण्यांचा काय गोंधळ घालून ठेवला आहे. मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की वेणीमध्ये मला एक लाल गुलाबाचं फूल आणि एक पिवळं गुलाबाचं फूल हवं आहे, तर तिला एवढं सुद्धा साधं काम करता आलं नाही आहे का, असं ती म्हणत असते. तेव्हा सविता मात्र तिला समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण मिताली मात्र काहीच ऐकत नसते. पृथ्वी म्हणत असतो, हे आमच्या आईच्या आठवणीमध्ये आम्ही हे सगळं काही करत होतो, पण ह्या आनंदीमुळे सगळा पचका झाला आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. मिताली मात्र शांत बसत नाही. मिताली जोराजोरात आनंदीला आवाज देत असते आणि आनंदीला आवाज देत असताना पृथ्वी म्हणत असतो, जाऊ दे ना, आता त्यानं काय होणार आहे. पण मिताली म्हणत असते, अजिबातच नाही, मी शांत बसणार नाही. काही जरी झालं तरी मला तिला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचारायचंच आहे, असं म्हणून ती आता आनंदीकडे धावतच निघालेली असते. आणि तेवढ्यातच आता जेव्हा जिन्यामध्ये ते दोघेही जण येतात तेव्हा आनंदी हॉलमध्ये तिची जी काही पूजेची थाळी आहे ती सजवत असते आणि तेव्हा समोर तिच्या बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात. आंबा असतो, दोरा असतो, त्याचबरोबर हळदी कुंकू असतो. हे सगळं काही असताना आनंदी मात्र अक्षरशः आंधळ्या माणसाच्या जशा हालचाली असतात त्या पद्धतीने ती ताट भरत असते. आणि हे सगळं येणारी रागात मिताली आणि पृथ्वी हे दोघेही जण जिन्यात उभा राहूनच आनंदीच्या ह्या सगळ्या हालचाली पाहत असतात. आता इथे मिताली म्हणत असते, दादा हे सगळं काही काय आहे? म्हणजे मला एक गोष्ट सांग, ही अशी आंधळी असल्यासारखं का करते? तिच्या समोरच सगळ्या वस्तू आहेत, पण तिला ते दिसत नाही आहे का? ही अशी का वागते? हिचं हे नेमकं काय चाललेलं आहे, असं इकडे मिताली बोलत असते. तेव्हा ती लगेचच तिला आवाज द्यायला पुढे जाते, पण पृथ्वी मात्र तिला तिथेच थांबवतो आणि म्हणत असतो, एक सेकंड प्लीज थांब इथेच थोडा वेळ, असं म्हणून आता आनंदी आणखी पुढे काय करते हे सगळं काही ते पाहत असतात. कारण त्यांना आता आनंदीबद्दलचं हे जे काही डोळ्यांचं सत्य आहे, तिच्या आंधळेपणाचं जे सत्य आहे ते आता इथे समजणार असतं. तेवढ्यातच वरून सविता येते आणि सविता आल्याबरोबर पृथ्वी सविताला विचारतो, सविताताई खरं खरं सांगा, खोटं बोलायचं नाही, हे सगळं काय आहे? आनंदीच्या समोर सगळ्या वस्तू आहेत, पण ती अशा पद्धतीने ते सगळं काही का घेत आहे? तिला दिसत नाही आहे का? असं बोलल्याबरोबर सविता म्हणत असते, हो हो धाकले मालक, आनंदीताईला दिसत नाही, त्या आंधळ्या आहेत. असं बोलल्याबरोबर मितालीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदीला आपण हे काम सांगितलं, तिला दिसत नसताना सुद्धा आनंदी मात्र ते काम करण्यासाठी तयार झाली आणि ते काम करण्यासाठी तयार झालेली आनंदी एका शब्दाने सुद्धा तिच्या ह्या डोळ्याबद्दल
किंवा आणखी कोणत्याही गोष्टीबद्दल पोरांना काहीही सांगितलं नाही. आता आनंदीकडून आंबा खाली पडलेला असतो, तो ती उचलण्याचा, तिथे चापण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिला तो फळ हातामध्ये लागत नाही. तेवढ्यातच सविताताई येते आणि सविता त्या आनंदीला फळ उचलून देते. आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, बरं झालं सविताताई तुम्ही आलात, खरंच तुमचे ना अगदी मनापासून धन्यवाद बरं का. आता माझी पूजेची थाळी बनवून झालेली आहे, पण मला एक गोष्ट सांगा, खरं तर तुम्ही त्या वेण्या आणि ते गजरे व्यवस्थित केले का? माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली, ते सगळं तुम्ही व्यवस्थित केलंय ना? तेव्हा लगेच आता इकडे सविता म्हणत असते, हो मी बऱ्यापैकी व्यवस्थित केलं आहे, फक्त थोडंसं बाकी आहे, ते मी पटकन करून घेते, असं म्हणून सविता निघून जाते. तेव्हा आनंदी म्हणत असते, खरंच तुमच्यामुळे नाही तर सगळा गोंधळ झाला होता. मला रंगाचं काही कळलंच नाही, मला रंगाचं काही दिसलंच नाही ना, त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, असं इकडे ती बोलत असते. आता आनंदीने पूजेची थाळी घेतलेली असते आणि किचनकडे जायला निघते. तेवढ्यातच माजोर्डी शिल्पा तिचा हात पकडते आणि स्वतःच्या खोलीकडे घेऊन गेलेली असते आणि ते ताट हातातलं खाली घेतलेलं असतं आणि म्हणत असते, काय गये, काय चाललंय तुझं? लईच नटून थटून बाहेर भटकायला निघालीस का? तुझी हिंमत कशी झाली? तुला मी स्पष्टपणे बजावून सांगितलं होतं की माझ्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी तू इथे पूजा आणि हे व्रत वैकल्ये उपवास तपास अजिबात करायचं नाही म्हणून. का असं केलंस? हे बघा शिल्पाताई, मी पूजा केलेली आहे. एका सवाष्णीचा तो मान असतो आणि त्यामुळे हे सगळं मी केलंय. तुम्ही माझा हात सोडा. पण शिल्पा मात्र तिचा हात सोडत नाही आणि त्यानंतर तिच्या तोंडामध्ये ती आता एक घास भरवण्याचं काम करत असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, अहो तुम्ही हे काय करताय? सोडा म्हणते ना मी, काय भरवताय शिल्पाताई तुम्ही मला? हे बघा असं करू नका, माझा आज उपवास आहे, हे बघा असलं काहीही करू नका, असं आता आनंदी म्हणत असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, का नको करू? सांग ना, माझ्या भावाच्या आयुष्यासाठी हे सगळं तुला करण्याची काहीच गरज नाही. माझा भाऊ गरीब भोळा बिचारा आहे आणि तू मात्र त्याच्यासोबत असं वागतेस, त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतेस का? तेवढ्यातच पृथ्वी आणि मिताली हे दोघेही जण आनंदीला आवाज देत आलेले असतात. आनंदी म्हणत असते, बोला ना, काय झालं? काही काम होतं का तुमचं माझ्याकडे? तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आनंदी तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट का बरं लपवून ठेवली आहेस? का अशी वागलेली आहेस? असं इकडे तो विचारत असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते, मी कोणती आणि कसली गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवली आहे? तेव्हा तो म्हणत असतो, आनंदी तुला दिसत नाहीये, तू आंधळी आहेस. ही एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का बरं लपून ठेवलीस आनंदी? तू आम्हाला हे सगळं काही का बरं सांगितलं नाही? असं पृथ्वी आता विचारू लागलेला असतो. तेव्हा मात्र आता आनंदी गप्प बसते, पण शिल्पा मनामध्येच म्हणत असते, म्हणजे आनंदीला दिसत नाही, आनंदी आंधळी आहे. ह्या तिच्या डोळ्यांचं सत्य जे आहे ते बहुतेक पोरांना समजलं आहे. मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता कुकर पूर्ण सील केलेलं असतं. कुकरमधून काहीच हवा बाहेर येत नसते, वाफ बाहेर येत नसते आणि कुकरची शिट्टी त्याचबरोबर झाकणाला कणिक लावून ठेवलेली असते. इथे आता शिल्पा म्हणत असते, काय गं आनंदी, काय हे? तेव्हा मिताली म्हणत असते, आत्या मला एक गोष्ट सांग, आनंदीला दिसत नाही तरीसुद्धा तू तिला आपल्या घरी कामावर का बरं ठेवून घेतलंस? तिच्यासोबत तू अशी का वागतेस? तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, अगं बाळा काय ना, ती खूप गरीब आहे, त्याचबरोबर स्वभावाने चांगली आहे, तिला 2 पैशाची गरज होती आणि आपण गरजूवंतांना मदत करतो ना, त्यामुळे इथे आपण तिला घरामध्ये कामाला ठेवलं आहे. पण ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही हां, म्हणजे ही गोष्ट विद्याधरला सांगायची नाही. जर आपण ही विद्याधरला सांगितलं तर विद्याधर मात्र तिला कामावरून काढून टाकेल, असं शिल्पा आता मुलांना सांगत असते. तेवढ्यातच विद्याधर तिथे येतो आणि तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, मला कोणती गोष्ट कळू द्यायची नाही, असं काय केलंय की ती गोष्ट मला इथे सांगायची नाही म्हणून? तेव्हा शिल्पा म्हणत असते, नाही रे काही नाही, ते पोरापोरांचं सिक्रेट आहे. मग आता तेवढ्यातच आता पृथ्वी त्याला म्हणत असतो, प्रत्येक घरातली गोष्ट ही तुम्हाला समजलीच पाहिजे असं तर काही नाही आहे ना? मग आता शिल्पा म्हणत असते, अरे त्याचं काय ना, आज समिधाच्या आठवणीमध्ये ना मुलांनी वेण्या बनवल्या आहेत. समिधा कशी प्रत्येक वटपौर्णिमेला प्रत्येक सुवासिनी स्त्रियांना वेण्या वगैरे बनवून वाटायची, गजरे वाटायची, तसंच तिच्या आठवणीमध्ये आज मुलांनी हा एवढा मोठा निर्णय घेण्याचा इथे हट्ट केला आहे आणि ह्या वेण्यासुद्धा बनवल्या आहेत. तेवढ्यात सविता आलेली असते आणि सविता म्हणत असते, सगळ्या वेण्या तयार आहेत,
असं म्हटल्याबरोबर आता युगंधर म्हणत असतो, खरं तर आज मात्र तुम्ही एवढी सुंदर आणि चांगली गोष्ट केलेली आहे, त्यामुळे खरंच मला खूप आनंद झालेला आहे. तुम्ही समिधाच्या आठवणीमध्ये कमीत कमी चांगलं केलेलं आहे. मग आता इथे पृथ्वी म्हणत असतो, ते तुम्ही आम्हाला सांगू नका की आम्ही काय केलं आहे आणि काय नाही ते, कारण ह्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. पण युगंधर मात्र पृथ्वीच्या बोलण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो. आता पृथ्वी सविताने आणलेल्या त्या वेण्यामधली एक वेणी घेतो आणि आनंदी समोर जाऊन उभा राहतो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, आजचा मान तुझा आहे, आज तुझ्यापासून सुरुवात करूयात. खरं तर तू सुद्धा सवाशणच आहेस ना, म्हणून ही पहिली वेणी तुला. असं म्हणून आता पृथ्वीने आनंदीच्या हातामध्ये वेणी ठेवलेली असते. तेव्हा युगंधरला मात्र फार आनंद झालेला असतो की आज समिताने चालवलेली जी परंपरा होती, जी रीत होती, ती ह्या पोरांनी पुढे चालू ठेवली आणि त्याचा पहिला मान इथे आनंदीला दिला आहे, असं इकडे तो विचार करत असतो. तेव्हा आता इथे मिताली म्हणत असते, आनंदी, मला एक गोष्ट सांग, तुझं तर लग्न झालं आहे, कारण तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. मग तुझा नवरा कोण आहे, तू कोणाबरोबर लग्न केलंयस आणि तो कुठे असतो, त्याचं नाव काय आहे? असं बोलल्याबरोबर आनंदी मात्र मितालीच्या ह्या प्रश्नावर विचार करायला लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, ही वेळ आनंदी कशी सावरून नेईल आणि त्याचबरोबर शिल्पा तिला कशा पद्धतीने मदत करेल हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग आहे. कारण मितालीने विचारलेल्या प्रश्नामुळे युगंधर सुद्धा गडबडलाय, सोबतच आनंदीच्या सुद्धा चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे. ती कशी सांगेल मुलाला की इकडे तुमचाच बाप हा माझा नवरा आहे? ही गोष्ट आनंदी कशी काय मुलांना सांगू शकेल आणि मुलांना हे सगळं सत्य कधी समजेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तोच प्रोमो आहे. आनंदीचा किचनमध्ये जाऊन अपघात झाला आहे, तो सुद्धा विद्याधरमुळे, आणि त्यानंतर मग आता तिच्यासाठी पूजा करायची म्हणून युगंधर मात्र वडाच्या झाडापाशी जाऊन पोहोचतो. धनश्रीला आणि माईला धक्का बसतो. धनश्री त्याला विचारते, भाऊजी तुम्ही इथे काय करायला सा? तेव्हा तो म्हणत असतो, मी आनंदीसाठी इथे पूजा करायला आलो आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे आनंदीच्या मनामध्ये युगंधर विषयी अजूनच आदर वाढेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.